नमस्कार. जगात एक मोठं युद्ध पेटलंय आणि त्याचे चटके थेट आपल्याला म्हणजे भारताला बसतायत. पण कसे? या गंभीर परिस्थितीत आपल्या देशावर नेमका काय परिणाम होतोय, आपली तयारी कितपत आहे आणि पुढचा मार्ग कसा असणार आहे? चला, हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच करूया पंतप्रधानांच्या या एका महत्त्वाच्या वाक्याने. त्यांनी आत्ताच्या संकटाची तुलना थेट कोरोना काळाशी केली आहे. आता याचा अर्थ कोरोनासारखं काहीतरी होणार आहे असं नाही. पण मुद्दा हा आहे की ज्याप्रमाणे एका मोठ्या राष्ट्रीय संकटावेळी संपूर्ण देश एकत्र आला होता, तशीच एकजूट आणि तयारी दाखवण्याची ही वेळ पुन्हा आली आहे. तर आज आपण या संकटाचे हे 6 महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. धोक्याचा इशारा काय आहे, आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालाय, भारताची भूमिका काय आहे, आपलं अन्न आणि खतांचं काय, ऊर्जा क्षेत्रात आपण किती तयार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढे कोणती आव्हानं आपल्यासमोर आहेत. चला मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि थेट दिसणाऱ्या परिणामाने, तो म्हणजे जागतिक आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आघात. दूर कुठेतरी सुरू असलेल्या युद्धाचे थेट चटके आपल्या बाजाराला कसे बसत आहेत ते बघूया. जरा हा आकडा बघा, -12%. याचा अर्थ काय? तर गेल्या फक्त एका महिन्यात भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये अक्षरशः गायब झालेत. ही तब्बल 12% घसरण आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, तर जागतिक अस्थिरतेचा आपल्या अर्थव्यवस्थेला बसलेला हा थेट फटका आहे. आणि ही घसरण कुठे थांबेल हे आज कोणीही सांगू शकत नाही. पण हे सगळं होतंय तरी का? याच्या मुळाशी आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची नाकेबंदी. आता हे काय आहे? तर हा जगातला एक सगळ्यात महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे जिथून तेलाची वाहतूक होते. हा मार्ग बंद झाल्यामुळे आशियाला होणारं इंधन, खतं आणि हेलियमसारख्या महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठाच धोक्यात आलाय, ज्यामुळे सगळी सप्लाय चेन विस्कळीत झाली आहे. ठीक आहे, संकट तर आहे, पण मग अशा परिस्थितीत भारत काय करतोय? या जागतिक संकटात आपली भूमिका काय? भारताने कोणत्याही एका बाजूला न झुकता एक अतिशय संतुलित आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवला आहे. इथे भारताच्या भूमिकेचं सार आहे. आपण मानवतेच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. आपण शांततेसाठी संवादाचा आग्रह धरतोय. आपण इराणसारख्या देशांना औषधांची मदत पोचवली आहे. व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांचा आपण तीव्र विरोध केलाय आणि तणाव कमी व्हावा यासाठी सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चासुद्धा केली आहे. आणि हेच भारताचं अधिकृत आणि ठाम मत आहे. भारताचा विश्वास आहे की कोणत्याही संघर्षाचं उत्तर युद्धात नाहीये, तर ते चर्चा आणि मुत्सद्देगिरीत आहे. आणि म्हणूनच भारत सातत्याने शांततेचाच पुरस्कार करत आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारण झालं, पण आपल्या घरात काय परिस्थिती आहे? म्हणजे आपल्या देशातल्या नागरिकांसाठी 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, अन्न आणि खतं, याचं काय? सरकारने काय पावलं उचलली आहेत ते पाहूया. ही स्लाईड तर बघा, डोळे उघडणारी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाच्या एका पोत्याची किंमत आहे तब्बल 3000 रुपये आणि आपल्या भारतीय शेतकऱ्याला तेच पोतं कितीला मिळतंय? फक्त 300 रुपयांना. म्हणजे 10 पटीचा फरक. यावरून हे स्पष्ट होतं की सरकारने या संकटाचा भार शेतकऱ्यांवर पडू दिलेला नाही. पण मग हे शक्य कसं झालं? असं जादूनी तर नाही झालं. यामागं एक मोठं दीर्घकालीन नियोजन आहे. गेल्या काही वर्षांत देशात 6 नवीन युरिया प्लांट सुरू झाले, ज्यामुळे आपल्या देशांतर्गत उत्पादनात प्रचंड वाढ झाली. आणि म्हणूनच आज आपण आयातीवर अवलंबून न राहता आपल्या शेतकऱ्यांना इतक्या स्वस्तात खत देऊ शकतोय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या शेतकऱ्यांनी इतकी मेहनत केली आहे की देशाची गोदामं पूर्ण भरलेली आहेत. त्यामुळे जगात काहीही होऊ दे, आपल्याकडे अन्नाची चिंता नाही. ही खरंच खूप मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. अन्न आणि खतांचं तर झालं. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे ऊर्जा, म्हणजे पेट्रोल डिझेल. या आघाडीवर आपण किती तयार आहोत? चला, त्यावर एक नजर टाकूया. 53 लाख मेट्रिक टन. हा आकडा म्हणजे काय आहे? तर हा आहे भारताचा इमर्जन्सी फंड, आपलं स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा जगात कुठूनच तेल आलं नाही, तरी काही काळ आपली गाडी थांबू नये यासाठी तयार केलेला हा प्रचंड मोठा साठा आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने टाकलेलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आज आपण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. ह्याचा फायदा काय? तर दरवर्षी तब्बल 4 कोटी बॅरल कच्चं तेल आपल्याला बाहेरून आणावं लागत नाही. आणि हा आकडा बघा, 180 कोटी लिटर इतकं डिझेल आपण दरवर्षी वाचवतोय फक्त रेल्वेचं विद्युतीकरण केल्यामुळे. विचार करा, पैसा आणि परकीय चलन या दोन्हीची किती मोठी बचत आहे ही. आणि या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम काय? तर तो थेट आपल्या खिशावर दिसतोय. जगात महिनाभर इतकं मोठं संकट सुरू असूनही आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे भाव बऱ्यापैकी स्थिर आहेत. हे आपल्या तयारीचं उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे,
आतापर्यंत भारताने परिस्थिती चांगली हाताळली आहे हे तर दिसतंय. पण मग आता पुढे काय? सगळं असंच चांगलं राहणार आहे का? की अजून काही आव्हानं आहेत? यावर विचार करण्याची हीच वेळ आहे. पण आपण आरामात बसून चालणार नाही, कारण जागतिक सप्लाय चेन जेव्हा विस्कळीत होते तेव्हा त्याचे खरे परिणाम दिसायला काही आठवडे लागतात. म्हणजे आत्तापर्यंत जरी सगळं ठीक वाटत असलं तरी येणारा काळ कदाचित जास्त कठीण असू शकतो. आणि म्हणूनच आपण पुन्हा सुरुवातीच्या मुद्द्यावर येतो. आतापर्यंतची तयारी उत्तम आहे यात शंका नाही, पण येणाऱ्या या अनिश्चित आणि कठीण काळासाठी जसं करोना काळात आपण एकजूट दाखवली होती, तशीच एकजूट दाखवायला एक देश म्हणून आपण खरंच तयार आहोत का, हाच प्रश्न आज सगळ्यात महत्त्वाचा आहे.